महाराष्ट्रातील सकल संत मांद्याळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा यांच्या अद्भुत असीम अपार अहेतुकीय अशा दयेमुळे कृपेमुळे अनुग्रहामुळे या ठिकाणी सुरू असलेला ज्ञानयज्ञ आणि या ज्ञानयज्ञातील आजच्या दिवसाची ही 110 ते 150 एवढ्या ओव्याची सेवा गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे, ती महाराजांच्याच कृपेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रस्तुत विषय असा सुरू आहे. अर्जुनाने प्रश्न केला की संन्यास आणि त्याग हे जे दोन शब्द आहेत हे अर्थाने एकच आहेत की हे वेगळे तत्व आहेत, असा प्रश्न केला. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याच्या अगोदर भगवान परमात्मा अर्जुनाला या त्याग आणि संन्यासाच्या विषयी इतर जे मत आहेत, इतरांचं काय मत आहे ते या ठिकाणी सांगत आहे. त्याच्यामध्ये काम्यकर्माचा, संन्यास शब्दाचा अर्थ काम्यकर्माचा पूर्णतः त्याग करणे असा आहे. हे अगोदरच्या सत्रात आपण ऐकलं. आता नैमित्तिक आणि नित्यनैमित्तिक कर्म काय आहे आणि त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या फलाचा त्याग कसा करायचा याचं वर्णन करणार आहेत. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊने करविते पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊने करविते पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. सोम सूर्य ग्रहणे म्हणजे चंद्रग्रहणामध्ये, सूर्यग्रहणामध्ये येऊनी पार्वणे करविती, या ग्रहणामध्ये पार्वण नामाचं एक श्राद्ध आहे आणि ते पितृ पितामह किंवा प्रपितामह यांच्या उद्देशानं त्या ग्रहणामध्ये केलं जातं. ते जे त्या ग्रहणामध्ये केलेलं पार्वण नामक श्राद्ध आहे त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. किंवा का माता पितर मरणे अंकित जे दिवस, माता पितर मरणे किंवा आई वडील गेल्याच्या नंतर ते ज्या तिथीला गेले ती तिथी आणि त्या तिथीला जे काही त्यांच्या उद्देशानं मासिक श्राद्ध असेल, वार्षिक श्राद्ध असेल, जे काही केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. अथवा अतिथी हन पावे हे ऐशेशे पडे जे करावे तैते कर्म जाणावे नैमित्तिक गा. अथवा अतिथी हन पावे, अथवा अतिथी हन पावे, अतिथी म्हणजे जो तिथी विचारून येत नाही असा. अतिथी पावे म्हणजे घरी आल्याच्या नंतर त्याच्या उद्देशानं जे त्याच्यासाठी आदरातिथ्य वगैरे केले जातं त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणावं. तर ते कर्म जाणावे नैमित्तिक गा, त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. आता पुढील ज्या 2 ओव्या आहेत, 3 ओव्यामध्ये नित्यकर्मच कसं नैमित्तिक कर्म होतं याचा विस्तार करणार आहेत. वार्षिक शोभे गगन वसंते दुनावे वन देहा शृंगारी वन दशा जैसे. वार्षीय गगन क्षोभे, वर्षा ऋतूमध्ये जसं गगन म्हणजे आकाश शोभे, ढगांच्या गडगडाटाने जे जसं क्षुब्ध होतं. किंवा वसंते वन दुनावे, वसंत ऋतूमध्ये वनाची शोभा जशी दुप्पट वाढते. किंवा जैशी देहा यौवन दशा शृंगारी, देहाला जशी तारुण्य दशा जी आहे ती सुशोभित करते, तसं नित्यकर्मच हे नैमित्तिक कर्म होतं. त्याच्यासाठी आणखीन पुढे दृष्टांत देत आहेत. का सोमकांतो सोमे पुगळे सूर्य भागते कमळे येता शेतेची पाल्हाळे आननये. का सोमकांतो सोमे पगळे, सोमकांत एक मणी आहे, चंद्रकांत मणी आहे, तो सोमे पगळे चंद्राचा उदय झाला असता तो द्रवीभूत होतो. किंवा सूर्य कमळे फाकते, सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर कमळ, सूर्यविकासिनी जे कमळ आहे ते विकसित होतं. येत आशे तेची पाल्हाळे आनन हे, या ठिकाणी आहे तीच वस्तू, तिचाच विस्तार होतो, वेगळं काही नाही. जसं गगन वार्षिक शोभे, आकाश हे वर्षा ऋतूमध्ये अगोदर आहेच परंतु वर्षा ऋतूमध्ये जे जसं क्षुब्ध होतं. किंवा वसंते वन दुनावे, वन जसं वसंत ऋतूमध्ये त्याची शोभा दुप्पट वाढते, अगोदर वन आहेच परंतु वसंत ऋतूमध्ये जसं त्याची शोभा दुप्पट वाढते. देहा यौवन दशा शृंगारी, देहाला जशी तारुण्य दशा सुशोभित करते, अगोदर देह आहे परंतु तारुण्य दशेमध्ये ते जसं सुशोभित दिसतो. किंवा चंद्रामुळे सोमकांत मणी जसा द्रवीभूत होतो आणि कमळ सूर्यविकासिनी जे कमळ आहे ते सूर्याच्या उदयाने जसं विकसित होतं, असे तेची पाल्हाळे आहे त्याचाच विस्तार होतो, अगोदर वस्तू आहे त्याचाच विस्तार होतो, त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. तैसे नित्य जे का कर्म तेचे निमित्ताचे लाहे नियम, जे उंचावे ते नाम नैमित्तिक होय.
तैसे नित्य जे का कर्म, त्याप्रमाणे जे नित्य कर्म आहे तेच निमित्ताचे नियमल आहे. तेच नित्य कर्म एखाद्या निमित्ताला ज्यावेळेस प्राप्त होतं त्यावेळेस तेने उंचावे, ते नित्य कर्मच त्यावेळेला उंचावे म्हणजे उत्कर्षाला प्राप्त होतं. आणि नैमित्तिक तेने नाम नैमित्तिक होय, त्या नित्य कर्मालाच नैमित्तिक नाम असं प्राप्त होतं. आणि सायं प्रातर मध्याने जे का करणीय प्रतिदिनी परिदृष्टी जैसे लोचने अधिक नोहे. या ओवीमध्ये नित्य कर्म कोणतं आहे ते सांगतात. आणि सायं प्रातर मध्याने जे प्रतिदिनी करणीय, सायं म्हणजे संध्याकाळी, प्रातः सकाळी आणि मध्याने, या तिन्ही कालामध्ये जे प्रतिदिनी करणीय, जे रोज करावं असं जे काही कर्म आहे ते कर्म नित्य कर्म आहे. परंतु हे कर्म करत असताना ते कर्म ओझं आहे असं आपल्याला वाटत नाही. त्याच्यासाठी माऊली दृष्टांत देतात. परिदृष्टी जैशी लोचने अधिक नव्हे. ज्याप्रमाणे डोळ्यामध्ये दृष्टी असते, ती दृष्टी डोळ्याला अधिक वाटत नाही किंवा ती खुपल्यासारखी वाटत नाही, तसं आपलं जे रोजचं नित्य कर्म आहे ते आपल्याला ओझं वाटत नाही. आता इथून पुढच्या ज्या ओव्या आहेत त्यामध्ये नित्यकर्म हे आपल्या अधिकारानुसार आपल्या वाट्याला आलेलं असतं, नव्हे ते अधिकाराचं स्वरूपच असतं. त्याच्यासाठी दृष्टांत देतात. का नापादिता गती चरणी जैशी आथे ना तरी ते दीप्ते दीपबिंबे. का नापादिता गती, नापादिता म्हणजे संपादन न करता, गती चरणी जैशी आते म्हणजे आपल्या पायामध्ये कुठूनही संपादन न करता गती जशी आपोआप असते. जसं चालत असताना आपण चालता चालता थांबलो, आता पुन्हा चालायचंय, पुन्हा चालत असताना ती गती जी आहे थांबलेली गती पुन्हा दुसरीकडून कुठून आणावं लागत नाही, ती पायात स्वभावताच असते. ना तरी ते दीप्ती दीपबिंबी किंवा दीपबिंबी ते दीप्ती. दिव्यामध्ये जशी दीप्ती म्हणजे प्रकाशता आहे ती दिव्यामध्ये स्वभावताच आहे. आणखीन दृष्टांत देतात. वासुने दिता जैसे चंदनी सौरभ्यासे अधिकाराचे तैसे रूपची जे. वासुने दिता जैसे चंदनी सौरभ्यासे, ज्याप्रमाणे चंदनामध्ये स्वभावताच त्याच्या ठिकाणी सुगंध आहे, त्याला इतर दुसऱ्या एखाद्या पुष्पाचा सुगंध द्यावा अशी गरज पडत नाही, स्वभावता त्याच्या ठिकाणी सुगंध असतोच. अधिकाराचे तैसे रूपची जे, तैसे अधिकाराचे रूपची म्हणजे तसं जे नित्य कर्म आहे ते आपल्या अधिकारानुसार आपल्या वाट्याला आलेलं आहे, नव्हे ते अधिकाराचं स्वरूपच आहे. नित्य कर्म ऐशे जनी पार्था बोली जे ते हे मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविले तुझ. नित्य कर्म ऐशे जनी पार्था बोली जे ते हे मानी. नित्य कर्म म्हणून जे काही सांगितलेलं आहे ते हे मानी, ते असंच आहे किंवा प्रमाण सिद्ध आहे, ते कर्तव्य आहे असं तू मान. एवं अशा प्रकारे नित्य नैमित्तिक दोन्ही दाविले तुझ. अशा प्रकारे नित्य आणि नैमित्तिक कर्म हे दोन्हीही तुला मी दाखवले आहे, अर्थात त्यांचं स्वरूप जे आहे ते तुला मी सांगितलेलं आहे. हेचे नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणून मनोपाहते एक वांजयाते. हेची नित्य नैमित्तिक आवश्यक अनुष्ठेय, असं जे नित्य नैमित्तिक कर्म आहे ते आवश्यक अनुष्ठेय, ते अवश्य आपण त्याचा अनुष्ठान केलंच पाहिजे. म्हणून मनोपाहती एक वांजयाते, हे रोजच आपल्याला करावं लागतं, नव्हे ते केलंच पाहिजे. म्हणून एक ययाते वांज मनोपाहती, एक म्हणजे या ठिकाणी मीमांसक, ययाते वांज मनोपाहती हे निष्फळ आहे असं सांगतात ते. कारण ते म्हणतात नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ते नित्य नैमित्तिक कर्म केलं तर त्याला फल नाही आणि नाही केलं तर पाप लागतं असं त्यांचं मत आहे. परंतु नित्य नैमित्तिक कर्माला देखील कसं सर्वांगाने फळ आहे त्याच्यासाठी ज्ञानोबराय खाली दृष्टांत देतात. परिभोजनी जैसे होय तृप्ती लाभे भूक जाय तैसे नित्य नैमित्तिक आहे सर्वांगी फळ. परिभोजनी जैसे होय, भोजनी जैसे होय, काय होय? तृप्ती लाभे आणि भूक जाय. भोजन केल्याच्या नंतर आपली तृप्ती होते आणि भूक निवारण होते. तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिकी सर्वांगी फळ आहे. नित्य नैमित्तिक कर्माला देखील सर्वांगाने फळ आहे. कीड अगिटा पडे तरी मळू तुटे वाणी चढे तया कर्मा तया सांगाडे फळ जाणवे. कीड आगिटा पडे, कीड म्हणजे हिनकस जे सोनं असतं ते आगिटा पडे, अग्नीमध्ये पडल्याच्या नंतर मळू तुटे आणि वाणी चढे. हिनकस सोनं जर अग्नीमध्ये टाकलं तर त्याच्या ठिकाणचा जो हिनकस भाग आहे तो निघून जातो. मळू तुटे आणि वाणी चढे म्हणजे वाणी म्हणजे कस किंवा त्याचा रंग, चढे म्हणजे वाढतो. यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. यया कर्मा त्याप्रमाणे या कर्माला तया सांगडे त्या वरील दृष्टांताप्रमाणे फळ जाणावे. दोन प्रकारचं फळ आहे. काय आहे?
आगीता पडे त्या सोन्याचं जसं मळू तुटे आणि वाणी चढे, हिनकस भाग निघून जातो आणि वाणी चढे म्हणजे कस चढतो, तसं दोन प्रकारचं त्या नित्य नैमित्तिक कर्माला फळ आहे. काय फळ आहे ते पुढील ओळीमध्ये सांगतात. जे प्रत्यवायत वगळे स्वाधिकार बहुवे उजळे, हे हातो फळ्या मिळे सद्गतीशी. जे प्रत्यवायत वगळे म्हणजे त्या साधकाच्या ठिकाणी असणारे जे पाप आहे किंवा दोष आहेत ते तवगळे, ते त्या ठिकाणी त्या साधकाच्या ठिकाणचं असणारं पाप निघून जातं. आणि स्वाधिकार बहुवे उजळे, स्वाधिकार म्हणजे त्याचा जो ज्ञानासाठी लागणारा जो साधन चतुष्टय संपन्न अधिकारी लागतो, तो अधिकार बहुवे उजळे, त्या ठिकाणी त्याला तो अधिकार प्राप्त होतो, वाढतो. ते तर हातोफळीया मिळे सद्गतीशी, ते तर तो साधक हातोफळीया सद्गतीशी मिळे. हातोफळीया म्हणजे तात्काळ हातोहात सद्गतीला म्हणजे चांगल्या गतीला तो प्राप्त होतो. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिके आहे फळ, परिते तेजे मूळ नक्षत्री जैसे. एवढे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी फळ आहे. एवढे वरी म्हणजे एवढं, ढिसाळ म्हणजे मोठं, नित्य नैमित्तिकी फळ आहे. नित्य नैमित्तिक कर्माला देखील फळ आहे, परंतु त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या फलाचा त्याग करावा. कशाप्रमाणे त्याच्यासाठी दृष्टांत देतात. नक्षत्री मूळ नक्षत्री जैसे तेजिजे, म्हणजे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या मुलाचा जसा त्याग करावा तसं नित्य नैमित्तिक कर्माचं जे फल आहे त्याचा सुद्धा त्याग केला पाहिजे. कशाप्रमाणे आणखीन दृष्टांत देतात. लता पिके आगवी तव च्यूत बांधे पालवे, मग हात न लाविता माधवे सोडून घाले. लता आगवी पिके, वसंत ऋतू आल्याच्या नंतर लता आगवी पिके म्हणजे लता म्हणजे वेली, ती वेली जशी तिला पालवी फुटते, सर्वांगाने ते बहरून येते. तव च्यूत बांधे पालवे, च्यूत म्हणजे आंब्याचं झाड, आंब्याच्या झाडाला वसंत ऋतूमध्ये जसा मोहर येतो किंवा पालवी फुटते, मग हात न लावित माधवी सोडून जाय, अशी त्या वनाला आंब्याच्या झाडाला जरी शोभायमान ते वन दिसायला लागलं तरी देखील हात न लाविता माधवी सोडून घाली. तो वसंत ऋतू त्या वनाचा कसल्याही प्रकारचा उपभोग न घेता निघून जातो. तैशी नोलांडिता कर्मरेखा चित्त तिजे नित्य नैमित्तिका, पाटे फळा की जे असे कावंताचे वाणी. तैशी कर्मरेखा नोलांडिता, त्याप्रमाणे कर्माची रेखा म्हणजे वेदाने जे कर्म सांगितलेलं आहे विहित, त्या कर्माचं उल्लंघन न करता नित्य नैमित्तिका चित्त दिजे, नित्य नैमित्तिक कर्माकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पाटी असे का फळा वांताचे वाणी कीजे, परंतु त्या नित्य नैमित्तिक कर्माचं जे फल आहे त्या फलाला असे का फळाला वांताचे वाणी कीजे. वांताचे वाणी म्हणजे ओकलेल्या अन्नाप्रमाणे त्याचा तिरस्कार करावा, त्याचा त्याग करावा. या कर्म फल त्यागाते त्यागो म्हणते पै जाणते, एवं त्याग संन्यास तू ते परिसविले. या कर्म फल त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते, अशा या नित्य नैमित्तिक कर्माच्या फलाच्या त्यागाला त्यागू म्हणती पै जाणते. जाणते म्हणजे जाणकार पुरुष, त्याला त्याग असं म्हणतात. एवं त्याग संन्यास तू ते परिसविले, अशा पद्धतीने त्याग कशाला म्हणावं ते तुला परिसविले ऐकिले. आणि संन्यास म्हणजे अगोदरच्या सत्रात आपण ऐकलं काम्य कर्माचा पूर्णतः त्याग करणे, त्याला संन्यास म्हणतात. एवं त्याग आणि संन्यास तू ते परिसविले, तुला ऐकविले आहे. हा संन्यासो जय संभवे तय कामे बाधू न पवे, निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. हा संन्यासो जय संभवे, अशा प्रकारचा संन्यास ज्यावेळेस संभवतो तै काम्य बाधू न पवे, काम्य कर्म आपल्याला कसल्याही प्रकारची बाधा करत नाही. कारण संन्यास शब्दाचा अर्थच त्यांनी केला काम्य कर्माचा पूर्णतः त्याग करणे. असा काम्य कर्माचा पूर्णतः त्याग केल्यामुळे काम्य कर्म आपल्याला कसल्याही प्रकारची बाधा निर्माण करत नाही. आणि निषिद्ध तव स्वभावे निषिद्धे गेले, आणि जे निषिद्ध कर्म आहे ते तर वेदाने न करण्यास सांगितल्यामुळे, करायचं नाही असं सांगितल्यामुळे साधकाने त्याचा अगोदरच त्याग केलेला असतो. आणि नित्याधिक जे असे ते येणे फल त्यागे नसे, शिर लोटेल्या जैसे एर अंग. आणि नित्याधिक जे असे, नित्याधिक म्हणजे नित्य आणि नैमित्तिक कर्म जे आहे ते येणे फल त्यागे नाशे. वर सांगितल्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माच्या फलाचा जर आपण त्याग केला तर येणे फल त्यागे नाशे, त्या फलाच्या त्यागामुळे ते नित्य कर्म देखील, नित्य नैमित्तिक कर्म देखील नष्टप्रायच आहे. कशाप्रमाणे दृष्टांत देतात. शिर लोटलिया जैसे एर अंग, ज्याप्रमाणे शिरच्छेद केल्याच्या नंतर जे राहिलेलं धड आहे ते आसून नसल्यासारखं असतं, तसं नित्य नैमित्तिक जे कर्म आहे त्याच्या फलाचाच त्याग केल्यामुळे ते नित्य नैमित्तिक जरी कर्म आपण केलं तरी ते आपल्याला बंधनकारक ठरत नाही. मग सस्य फल पाकात
तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान घेऊन शेत अपैसे ये मग सस्य फलपाकात. सस्य फलपाकात म्हणजे सस्य म्हणजे धान्य आणि फलपाकात धान्य ज्यावेळेस परिपक्व अवस्थेला प्राप्त होतं त्यावेळेस ते आपोआप वाळून जातं, त्याच्यामध्ये हिरवेपणा राहत नाही. तैसे कर्मजात निमाल्या, त्याप्रमाणे काम्यकर्माचाही त्याग झाला. निषिद्ध कर्म तर स्वभावता वेदाने त्याचा निषेधच केलेला आहे आणि नित्यनैमित्तिक जे कर्म आहे त्याच्या फलाचा त्याग केल्यामुळे तेही आपल्याला बंधनकारक ठरत नाही. अर्थात सर्व कर्मजात हे सगळे जे कर्म आहेत ते निमाल्या नष्ट झाल्यावर आत्मज्ञान अपयशी घेऊन शेते, त्या साधकाला आत्मज्ञान आपोआप शोधत येतं. ऐशिया निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठाने परलेगा आत्मज्ञाने बांधते पाठो. ऐशिया दोन्ही निगुती, अशा प्रकारच्या ज्या निगुती म्हणजे युक्ती, दोन युक्ती त्याग संन्यासी अनुष्ठानी पडले, त्या दोन्ही युक्तीने त्याग आणि संन्यासाचं आपण अनुष्ठान केलं, अनुष्ठान जर घडलं तर ते साधक आत्मज्ञानी पाठू बांधती. आत्मज्ञानाच्या ठिकाणी ते पाठू बांधती म्हणजे पट्टाभिषेक करतात, राज्याभिषेक त्या ठिकाणी ते करतात. ना तरी हे निगुती चुके मग त्यागो की जे हात तुके तै काही न ते जे अधिक गोवेची पडे. ना तरी हे निगुती चुके, अथवा हे निगुती चुके म्हणजे हे जी वर सांगितलेली युक्ती आहे ती चुके, ती जर चुकली तर मग त्यागू की जे हात तुके, आणि ती युक्ती चुकल्याच्या नंतर हात तुके त्यागू की जे म्हणजे आपल्या स्वयंबुद्धीने अनुमानाने जर आपण त्या कर्माचा त्याग केला तर काही न ते जे अधिक गोवीचं पडे. त्या मनाने जर आपण त्या कर्माचा त्याग केला तर काही न तेजे त्याच्याकडून कसल्याही प्रकारचा त्याग घडणार नाही, उलट अधिक गोवीची पडे म्हणजे तो अधिक त्या कर्माच्या गुंतड्यात पडेल. त्याच्यासाठी त्यासाठी दृष्टांत देतात. जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते वेक का अन्न न मानिता भूक न मारे काय. जे औषध व्याधी अनोळख व्याधी, जे अनोळख व्याधी आणि औषधी अनोळख म्हणजे रोग कोणता झाला हेही माहीत नाही, किंवा रोग कोणता झाला हे जरी माहीत असलं तर त्या रोगाला औषध कोणतं पाहिजे हे अनोळख, हे माहीत नाही. आणि माहीत नसताना कोणतं तरी जर औषध आपण घेतलं ते घेतलिया परते विक, ते औषध जर आपण घेतलं तर त्या औषधाचंच विक म्हणजे विष होतं. का अन्न न मानिता भूक मारीना काही, किंवा भूक लागलेली आहे, भूक लागली म्हटल्यावर आपण अन्नाचा आदर केला पाहिजे, अन्न सेवन केलं पाहिजे. परंतु भूक तर लागलेली आहे परंतु आपण अन्नाचा त्याग केला, म्हणाले आम्ही अन्नाचा अनादर करतो, अन्न आम्हाला सेवन करायचं नाही, भूक लागलेली परंतु रांगेत उभं राहावं लागतं, खूप वेळ उभं राहावं लागतं म्हणून आम्ही जेवणच करणार नाही, असं जर म्हणाले तर त्याला ती भूकच जशी मारक ठरते. त्याप्रमाणे माऊली म्हणतात म्हणून त्याजे जे नोहे, म्हणून त्याजे जे नोहे तेथ त्यागा ते न सुवावे त्याच्या लागे नोहावे लोभापर. म्हणून त्याजे जे नोहे, म्हणून त्याचे जे नोहे जे त्याग करण्यास योग्य नाही ते तर त्यागाते न सुवावे, त्या ठिकाणी त्याने त्याग करण्यास प्रवृत्त होऊ नये. त्याच्या लागे नोहावे लोभापर, आणि ज्याचा त्याग करायचा आहे त्या त्याग करण्याच्या विषयी लोभपर होऊ नये, म्हणजे त्याच्याविषयी त्याने आसक्ती धारण करू नये. चुकलिया त्यागाचे वेजे केला सर्व त्यागोही होय ओजे न देखते सर्वत्र तुझे वितरागते. त्यागाचे वेजे चुकलिया, वेजे म्हणजे वर्म, त्यागाचं जर वर्म चुकलं तर केला सर्व त्यागोही ओझे होय. आपण सर्व कर्माचा त्याग जरी केला तरी तो एक प्रकारचं ओझच होतो. म्हणून न देखती सर्वत्र तुझे वितरागते, वितराग म्हणजे विरक्त जे पुरुष आहेत ते या त्यागाचं जे वर्म आहे त्या त्यागाच्या वर्माशिवाय दुसरं काही पाहत नाहीत. त्याज्यम दोष वदेते के कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपस्कर्म न त्याज्यमितीच्या परे. एका फळाभिलाष न ठके ते कर्माते मनते बंधके जसे आपण नग्न भांडके जगाते मने. एका फळाभिलाष न ठके, एका म्हणजे भाष्यामध्ये सांख्यमत असा अर्थ केलेला आहे. एका फळाभिलाष न ठके, एका म्हणजे काहींना ज्यांना फळाभिलाष न ठके, नित्यनैमित्तिक कर्माच्या फलाची आसक्ती सुटत नाही आणि ते कर्माते मनती बंधके, नित्यनैमित्तिक कर्माच्या फलाची आसक्ती सुटत नसल्यामुळे ते कर्मच बंधनकारक आहे असं म्हणतात. वास्तविक पाहता कर्म बंधनकारक नाही, कर्माच्या फलाची आसक्ती बंधनकारक आहे, परंतु आसक्ती सुटत नसल्यामुळे कर्मच बंधनकारक आहे असं ते म्हणतात. कशाप्रमाणे ज्ञानोबराय दृष्टांत देतात.
जैसे आपण नग्न आणि जगाते भांडके म्हणे, ज्याप्रमाणे आपण वस्त्रहीन व्हावं आणि वस्त्रहीन झाल्यामुळे जे लोक बोलायला लागतात कपडे का घातले नाही, परंतु ते आपण कपडे घातले नाहीत हे न पाहता जगाते भांडके म्हणे, जगच भांडखोर आहे असं तो म्हणतो. आणखीन दृष्टांत देतात, का जिव्हा लंपट रोगिया अन्य दोषी धनंजया अंगा नरुषे कोडिया माशिया कोपे. का जिव्हा लंपट रोगिया, एखादा रोगी मनुष्य असावा परंतु जिव्हा लंपट रोगिया, उदाहरणार्थ डायबिटीज झालेली असावी आणि जिव्हा लंपट असावा. डायबिटीज झालेल्या मनुष्याला गोड खाता येत नाही तरी सुद्धा जिव्हा लंपट असल्यामुळे तो श्रीखंड खातोच आणि श्रीखंड खाल्ल्यामुळे त्याला त्रास होतो, रोग आहे त्याला त्रास होतो. मग खाल्ल्यामुळे त्रास होतो असं तो मानत नाही, तो म्हणतो श्रीखंडच दोषयुक्त आहे, श्रीखंडामुळेच मला त्रास झाला. वास्तविक पाहता त्याला रोग आहे, त्या जिव्हा लंपट असल्यामुळे तो अन्न सेवन करतो आणि त्याला त्रास होतो, त्याने त्या अन्नाचा त्याग करायला पाहिजे. परंतु जिव्हा लंपट असल्यामुळे अन्न सेवन करतो आणि त्रास झाल्यावर म्हणतो अन्नच दूषित आहे असं तो म्हणतो. किंवा अंगा न ऋषी कोडिया माशिया कुपे, एखादा कुष्ठरोगी मनुष्य आहे, त्याच्या अंगावर जखमा झालेल्या असतात, तो जखमा झालेल्या आहेत, स्वतःवर त्या अंगावर रुसत नाही परंतु त्या जखमीवर बसलेल्या माश्या, त्या माशावरच तो राग धारण करतो. तैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्माची किडाळ, मग निर्णय देते केवळ त्याजावे ऐसा. तैसे फळकाम दुर्बळ कर्माची किडाळ म्हणती, त्याप्रमाणे जे फलाची आसक्ती सोडण्यामध्ये दुर्बळ असमर्थ आहेत ते कर्मची किडाळ म्हणते, कर्मच दोषयुक्त आहे असं म्हणतात. मग निर्णयो देती केवळ त्याजावे ऐसा. मग शेवटी निर्णय देतात की केवळ म्हणजे संपूर्ण कर्माचाच त्याग तुम्ही करावा असा निर्णय देतात. एक म्हणते यागादेक करावेचे आवश्यक, जे हे वाचोने शोधक आननसे. एक म्हणते यागादिक आवश्यक करावेचे, एक म्हणते म्हणजे मीमांसक या ठिकाणी म्हणतात की यागादिक आवश्यक आपण केले म्हणजे यज्ञ दान तपादी जे कर्म आहेत ते आवश्यक करावेची, ते आपण केलेच पाहिजेत. जे हे वाचून शोधक आननसे, जे याच्या वाचून या कर्माच्या शिवाय चित्तशुद्धीचं साधन दुसरं तुम्हाला सापडणार नाही. म्हणून यज्ञ दान तपादी कर्म तुम्ही केलेच पाहिजेत. मन शुद्धीच्या मार्गे जय विजय व्हावे वेगे, तै कर्मा सबळा लागे आळसण की जे. मन शुद्धीच्या मार्गी जै वेगी विजयी व्हावे. मन शुद्धीच्या म्हणजे चित्तशुद्धीच्या मार्गामध्ये आपल्याला जर तात्काळ लवकर जर विजयी व्हायचं असेल तर सबळा कर्मा लागे आळसण की जे, म्हणजे चित्तशुद्धीसाठी समर्थ असणारं जे कर्म आहे त्या कर्माच्या ठिकाणी आळस न कीजे, आपण आळस करू नये. कशाप्रमाणे खाली दृष्टांत देतात. भांगार अति शोधावे तरी आगे जेवे नुबगावे, का दर्पणा लागे साचावे अधिक रज. भांगार अति शोधावे, भांगार म्हणजे हिनकस सोनं, ते अति शोधावे. शोधावे म्हणजे शुद्ध करायचं असेल तर जेवी आगी नुबगावे, त्याने अग्नीला उबगून चालणार नाही, त्या अग्नीचा कंटाळा करून चालणार नाही. किंवा दर्पणा लागे अधिक रज साचावे. दर्पणा लागे म्हणजे आरसा जर आपल्याला स्वच्छ करायचा असेल तर त्याच्यासाठी अधिक रज साचावे. म्हणजे त्याच्यासाठी इथं अर्थ केला शिरगोळ्याचे पीठ किंवा विटकरीचे रज, ते आपण संचय त्याचा करून ठेवलाच पाहिजे, कारण आरसा जर स्वच्छ करायचा असेल तर. आणखीन दृष्टांत पुढे देतात. नाना वस्त्रे चोख होवावे, आयशे अति जरी जीवे, तरी सौंदनी न मानावे मलिन जैसे. नाना वस्त्रे चोख होवावी, नाना अथवा वस्त्रे चोख होवावे. कपडे मामांच्या ज्ञानेश्वरीत लुगडी पाठ आहे, या ठिकाणी वस्त्रे चोख होवावे म्हणजे कपडे जर स्वच्छ व्हावे असं जर आपल्याला वाटत असेल, असे ऐशे अति जरी जीवे असं जर आपल्याला वाटत असेल तरी सौंदनी मलिन जैशी सौंदनी मलिन न मानावी. सौंदनी म्हणजे धोब्याच्या घरी कपडे धुण्याचं जे पात्र आहे त्याला सौंदनी म्हणतात. ती सौंदनी मलिन न मानावी, ती अस्वच्छ आहे, मलिन आहे असं म्हणून चालणार नाही, कारण त्यातूनच आपल्याला कपडे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तैशी कर्मे क्लेशकारे म्हणून न न्यावे अभेरे, का अन्न लाभे अरवारे रांधतीये उन्हे. तैशी क्लेशकारे कर्मे अवेरे न न्यावी, तस त्याप्रमाणे क्लेशकार्य कर्मे म्हणजे कष्टकारक असणारे जे कर्म आहेत ती अव्हेरे न न्यावी, त्यांचा त्याग करू नये. कशाप्रमाणे रांधती उन्हे अरवारे अन्न न लाभे, का किंवा रांधती उन्हे म्हणजे अन्न पूर्णतः जर शिजवलं नाही तर आरवारे लाभे. माऊली आक्षेपार्थाने विचारतात की आरवारे म्हणजे रुचकर, जर अन्न पूर्णतः शिजलं नाही तर आपल्याला रुचकर अन्न चविष्ट अन्न प्राप्त होणार नाही. किंवा
शिजवण्याचे कष्ट जर आपण घेतले नाही तर आपल्याला ते रुचकर अन्न प्राप्त होणार नाही. त्याच्यासाठी शिजवण्याचे कष्ट घेतलेच पाहिजे. त्याप्रमाणे कष्टकारक असणारं कर्म आपल्याला जर चित्त शुद्ध व्हावं असं जर वाटत असेल तर कष्टकारक असणारं क्लेशकारक असणारं कर्म आपण केलंच पाहिजे. ही गा शब्दे एक कर्मा बांधविती बुद्धी ऐसा त्यागो संवादे पडून ठेला. इही गा शब्दे अशा शब्दाने एक कर्मा बुद्धी बांधविते. एक म्हणजे काही जण बुद्धी कर्मा बांधविते म्हणजे बुद्धीचा कर्मच विषय आहे असं सांगतात, किंवा कर्मा बुद्धी बांधविती म्हणजे बुद्धीला कर्माच्या ठिकाणी ते बांधून ठेवतात. ऐसा त्यागू विसंवादी पडून ठेला असा त्यागू म्हणजे त्यागाचा अर्थ, त्यागाचं खरं स्वरूप काय तो विसंवादी पडून ठेला, त्याच्याविषयी परस्पर विरुद्ध मत निर्माण झाले. तरी विसंवादो तो फिटे त्यागाचा निश्चय भेटे तैसे बोलो गोमटे अवधान दे. तरी विसंवादो तो फिटे असा असणारा जो परस्पर त्यागाच्या विषयी जो विरुद्ध मत आहे, भेद आहे, तो फिटे, तो निघून जावा आणि त्यागाचा निश्चय भेटे. त्यागाचं जे निश्चित स्वरूप आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं. तैसे गोमटे बोलो अवधान देई. भगवान परमात्मा म्हणतात तसं मी तुला सुंदर सांगणार आहे, अवधान देई, तू मात्र लक्ष दे. निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तमा त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तिता. तरी त्यागो येथे पांडवा त्रिविध परवा विभाग करो. तरी त्यागू येथे पांडवा त्रिविधू पै जाणावा. पांडवा हे अर्जुना त्याग जो आहे तो त्रिविध पै जाणावा, 3 प्रकारचा आहे असं भगवान परमात्मा सांगतात. तया त्रिविधाही बरवा विभाग करू. त्या 3ही प्रकारच्या त्यागाचा बरवा चांगल्या पद्धतीनं विभाग करू, त्याचं विभाग भेद करून मी तुला सांगणार आहे. त्यागाचे 3 प्रकार किजते जरी गोचर तरी तो इत्यर्थाचे सार इतुले जाण. त्यागाचे 3 प्रकार जरी गोचर किजती, त्या त्यागाचे जे 3 प्रकार आहेत ती जरी गोचर करीती, मी जरी तुला प्रत्यक्ष केले, तुला सांगितले स्पष्ट रूपाने, तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण. तरी इत्यर्थाचे सार म्हणजे जे सारभूत घेण्यासारखं आहे तेवढंच तू या ठिकाणी जाणून घे. मज सर्वज्ञाची बुद्धी जे अलोट माने त्रिशुद्धी निश्चय तत्व ते आधी अवधारे पा. मज सर्वज्ञाची बुद्धी जे त्रिशुद्धी अलोट माने. मी माझ्या सर्वज्ञाची बुद्धी म्हणजे सर्वज्ञ असा असणारा मी माझ्या बुद्धीला त्रिशुद्धी अलोट माने. त्रिशुद्धी म्हणजे अतिशय खरोखर, आलोट म्हणजे अचूक माने, जे पटतं ते निश्चय तत्व आधी अवधारी पा. ते निश्चित जे त्यागाविषयीचं तत्व आहे ते अवधारी पा, ते तू अगोदर ऐक. तरी आपुले सोडवणे जो मुमुक्षे जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हेची एक. तरी आपुले सोडवणे जो मुमुक्षू जागो म्हणे. तरी आपुले सोडवणे म्हणजे आपल्या मुक्ततेसाठी जे मुमुक्षू सतत दक्ष आहेत, मुमुक्षू जागो म्हणे जे दक्ष आहेत, तया सर्वस्वे हेची एक करणे. त्या साधकांनी सर्वस्वे म्हणजे काया वाचा मनाने हेची एक करणे, त्यांनी हेच एक करावं. म्हणजे जे त्यागाचं स्वरूप सांगणार आहेत भगवान परमात्मा. हे खालच्या श्लोकाची चूर्णिका, खालच्या श्लोकासाठी ही ओवी सांगतात की ज्या साधकाला आपण मुक्त व्हावं असं वाटतं त्यांनी काया वाचा मनाने, सर्वस्वी म्हणजे काया वाचा मनाने हेची एक करावं. म्हणजे जे आता त्यागाचं स्वरूप सांगणार आहेत त्याचंच अनुष्ठान करावं. यज्ञदान तपःकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणा. जे यज्ञात दान ये कर्मे आवश्यके ते न सांडावे पांतिके पावले जशी. जे यज्ञदान तपादिके ये कर्मे आवश्यके. जे यज्ञदान तपादिक कर्म आहेत ये कर्मे आवश्यके न सांडावी, ते अवश्य करावीत, ते न सांडावीत, त्यांचा त्याग करू नये. कशाप्रमाणे जैशी पांतिके पावले, ज्याप्रमाणे प्रवासी मनुष्य असतो त्याने आपलं चालणं जसं सोडून देऊ नये, पाऊले म्हणजे पायाने चालणं जसं त्याने सोडून देऊ नये, तसं यज्ञ तान तपादिक जे कर्म आहेत ते आपण अवश्य केलेच पाहिजेत. हारपले न देखिजे तव तयाचा मागून संडीजे का तृप्त न होता न लोटीजे भाने जेवी. त्याच्यासाठी माऊली दृष्टांत देतात. हरपले न देखिजे, जोपर्यंत हरवलेली वस्तू आहे जोपर्यंत आपल्याला ती सापडत नाही, तव तयाचा मागून न सांडीजे, तोपर्यंत आपण ती शोधतच राहावं.
ती शोधण्याचं तिला सोडू नये, ती शोधतच राहावं. का तृप्त न होता लोटीजे भानी जेवी, तृप्त न होता भानी जेवी न लोटीजे. ज्याप्रमाणे जोपर्यंत आपण तृप्त होत नाहीत तोपर्यंत भानी म्हणजे पक्वान्नाने भरलेलं जे ताट आहे, तृप्त होईपर्यंत जसा आपण त्याचा त्याग करू नये तसं आपण जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही किंवा आपल्याला तो अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण हे कर्मे केलीच पाहिजेत. आणखीन त्याच्यासाठी दृष्टांत देतात. नाव थडी न पवता न सांडिजे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसा. नाव थडी न पवता न सांडिजे, जोपर्यंत आपल्याला पलीकडचा तीर प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण नावेचा त्याग केला नाही पाहिजे. म्हणजे न सांडिजे तोपर्यंत नावेचा त्याग करू नये. किंवा केळी न फळता न सांडिजे, केळी जोपर्यंत ती फलोन्मुख होत नाही, तिचं फल जोपर्यंत आपल्या पदरात पडत नाही केळीचं, तोपर्यंत न सांडिजे, तिचा त्याग करू नये. किंवा का ठेविले न दिसता दीपू जैसा, जोपर्यंत ठेवलेली वस्तू आपल्याला दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसत नाही तोपर्यंत न संडीजे, दिव्याचा आपण त्याग करू नये. न संडीचे शब्द तिन्हीकडे लावायचा. तैशी आत्मज्ञान विकी, जो निश्चिती नाही निकी, तो नुहावे अगाधिकी. त्याप्रमाणे आत्मज्ञान विकी जो निश्चिती नाही, आत्मज्ञानाविषयी जोपर्यंत आपलं निश्चित म्हणजे संशय भ्रमरहित जोपर्यंत आपल्याला त्याचा निश्चय भेटत नाही, तव यागादिकी उदासीन नोहावे, तोपर्यंत यज्ञ दान तपादिक जे कर्म आहे त्याच्याविषयी आपण उदासीन होऊ नये.